हाय फ्रेंड्स, वेलकम टू राव शिंदे ट्युटोरियल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही जी ब्रांच आहे केमिस्ट्रीची तिचा स्टडी करणार आहोत. तिचं इंट्रोडक्शन करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स समजून घेणार आहोत. जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय. सेकंड पॉईंट, व्हाय कार्बन इज स्पेशल. कार्बन हा एवढा खास काय हे जो ॲटम आहे ते आपण समजून घेणार आहोत. थर्ड थिंग इज द व्हॉट वॉज द व्हायटल फोर्स हायपोथेसिस. एक हायपोथेसिस होती व्हायटल फोर्स म्हणून, तर नंतर ती खोटी ठरली. ती खोटी का ठरली हे आपण समजून घेणार आहोत. अँड लास्ट वन इज द व्हाय वी नीड्स टू अंडरस्टूड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजून घेण्याची गरज काय हे आपण यात स्टडी करणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. Organic chemistry. Organic chemistry is a branch of chemistry that deals with the study of carbon based compound. जे काही कार्बन बेस्ड कंपाऊंड असतात त्यांच्या यात स्टडी केला जात असतो. मग ते कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल CH4, CH3OH, HC डबल बॉन्ड OH. हे काय? CH4 मिथेन, CH3OH मिथॅनॉल, हे आयपीसीएन, फॉर्मिक ऍसिड. इथं नोटीस करा मित्रांनो, हे काय आहेत? कार्बन बेस्ड कंपाऊंड आहेत. याच कार्बन बेस्ड कंपाऊंडचा स्टडी या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. याला आपण एका वेगळ्या वेमध्ये पण आपण डिराईव्ह करू शकतो किंवा डिफाईन करू शकतो. ते असं किंवा स्टडी ऑफ हायड्रोकार्बन and their derivatives. हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत यांना आपण स्टडी ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणू शकतो. आणि या हायड्रोकार्बन पासून जी ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स फॉर्म होतील, जे तयार होतील, त्यांना आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ओके. फ्युचरमध्ये जे काही कंपाऊंड्स तयार होतील किंवा तयार झालेले आहेत त्यांना आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह म्हणतो, या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून जे तयार होतात. तर या ठिकाणी मित्रांनो एक क्वेश्चन आहे. तर ही एक ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री फक्त कार्बनसाठी. कार्बनमध्ये एवढं खास काय? या ऑर्गॅनिक कंपाऊंड्ससाठी स्पेशली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक ब्रांच तयार केली गेली. काय खास आहे? तर ही जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे मित्रांनो, एक प्रत्येक जे काही आपले आतापर्यंत करोडो असे कंपाऊंड्स फॉर्म झालेत केमिस्ट्रीमध्ये, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बनचे. आणि ते कंपाऊंड असतात ते कार्बन बेस्ड कंपाऊंड असतात. जे आतापर्यंत जे कंपाऊंड्स तयार झाले आहेत लाखो करोडो, ते कार्बन बेस्ड असतात. म्हणून त्यासाठी एक स्पेशल ब्रांच तयार केली आहे. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग, आपलंच उदाहरण घेऊ. आपल्या ज्या काही लाईफच्या प्रोसेसेस असतात की आपले बॉडी ऑर्गन्स असतात, टिश्यू असतात, सेल्स असतात, त्यांच्यामध्ये काय असतं? ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. तर त्याच ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचा स्टडी या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जात असतो. आपले रेस्पिरेशन आहे, डायजेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्युरेशन आहे. डायजेशन होताना वेगळे मॉलिक्युल्स, एन्झाईम्स, हे काय आहेत? एन्झाईम्स वगैरे, कार्बोहायड्रेट, हे काय आहेत? हे आहेत ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत. म्हणून याच्यासाठी एक स्पेशल ब्रांच तयार केली गेली. देन नेक्स्ट पॉईंट, व्हाय कार्बन इज स्पेशल. कार्बनमध्ये एवढं काय खास आहे ते आपण पाहणार आहोत. जे मेन रिझन आहे मित्रांनो त्याचं ते आहे पोझिशन इन पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबलमध्ये ज्याची जी पोझिशन्स आहे ती खूप बेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे पिरियोडिक टेबल आहे. इमॅजिन करा फक्त इथे सेंटरला कुठेतरी कार्बन आहे. ओके. तर याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती जास्तही नाही आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमीही नाही. तो स्टेबल आहे. इट इज नायदर टू आयोनिक अँड नायदर टू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्ह नाही. याचंच कारण काय मित्रांनो, तो कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो.
फॉर एक्झाम्पल त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया आपण. वन एस टू, 2s2, 2p2. तर याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये आहेत 4 इलेक्ट्रॉन्स. ओके, तुम्ही एक रूलचा स्टडी केला असेल, तो आहे ऑक्टेट रूल. जर कार्बनला त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील, म्हणजे स्टॅबिलिटी पाहिजे असेल, तर त्याला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 आहेत, त्याला 8 पाहिजेत. ऑब्विसली 4 इलेक्ट्रॉन त्याला घ्यावे लागतील. पण हे कसे मिळतील? मग कार्बन काय करेल, एखाद्या दुसऱ्या ॲटम्स कडून 4 इलेक्ट्रॉन घेईल किंवा त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते दुसऱ्या एखाद्या ॲटमशी शेअर करेल. पण ही जी पॉसिबिलिटी आहे खूप कठीण आहे, सोपी नाही. 4 इलेक्ट्रॉन गेन करणे, 4 इलेक्ट्रॉन लूज करणे, ही पॉसिबिलिटी करेल आहे. मग व्हॉट वी नीड टू डू, हे तर काय करेल तो कार्बन? त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्या ॲटमच्या 4 इलेक्ट्रॉनचे तो शेअर करेल. आणि या शेअरिंगने जे काही बॉन्ड्स तयार होतात यांनाच कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणतात. हेच कारण आहे की कार्बन हा जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नाही आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह नाही, म्हणून तो स्ट्रॉंग असे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो. आणि याच त्याच्या प्रॉपर्टीला एक कोव्हॅलेंट बॉन्ड्स जो तयार करतो वेगवेगळे स्ट्रॉंगेस्ट, याच त्याच्या प्रॉपर्टीला कॅटिनेशन म्हटलं जातं. What is catenation? Ability to carbon make many covalent bonds. याची क्षमतेला, वेगवेगळे कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार करण्याच्या क्षमतेला कॅटिनेशन म्हटलं जातं. बिकॉज ऑफ देअर परफेक्ट साईज, त्याच्या परफेक्ट साईजमुळे तो वेगवेगळे कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार करू शकतो. एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट म्हणजे डिटेलमध्ये मी सर्व कॅटिनेशनबद्दल बोललो आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पॉइंट, व्हॉट वॉज द व्हायटल फोर्स हायपोथेसिस. तर मित्रांनो, ज्यावेळेस सुरुवातीला ऑर्गॅनिक केमिस्ट्री डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, तर त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की जे काही लिव्हिंग बिईंग्स असतात किंवा जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात ते लिव्हिंग बिईंगपासून तयार होतात, सजीव प्राण्यांपासून तयार होतात. देअर इज अ सॉर्ट ऑफ व्हायटल फोर्स, त्याच्यामध्ये एक प्रकारचा व्हायटल फोर्स असतो. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बीइंग, आपल्यामध्ये जे काही सेल्स आहेत, पेशी, टिश्यू वगैरे, रक्त आहे, ब्लड, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा व्हायटल फोर्स असतो. ते एक ह्युमन बीइंग तयार करू शकत नाही, कोणताही मनुष्य त्याला तयार करू शकत नाही. ते आपल्या शरीरात होतं की त्याला एखाद्या प्रयोगशाळेत कोणी तयार करू शकतं. आपल्या रक्ताला कोणी तयार करू शकतं का? किंवा जे गोष्टी असतात, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, त्या लिव्हिंग मॅटरपासून तयार होतात, त्या नॉन लिव्हिंग मॅटरपासून तयार होऊ शकत नाहीत. पण यांना कोण तयार करू शकतो? बिलीव्ह इन समथिंग, गॉड, अल्लाह, ईश्वर, जे काही देव ज्यांनी आपल्याला बनवलं ते तयार करू शकते. पण नंतरून ही जी थेअरी होती ती पूर्णपणे चुकीची ठरली. एक सिंथेसिस होतं, एक वॉलर सिंथेसिस होतं. एक सायंटिस्ट होता वॉलर. त्याने काय केलं मित्रांनो, लॅबोरेटरीमध्ये एक अमोनियम सायनाइड घेतलं, एक अमोनियम सायनाइड घेतलं त्याने, आणि त्याने काय केलं, याला हिट केलं. हिट केल्यानंतर या ठिकाणी असं झालं मित्रांनो, एक प्रोडक्ट तयार झाला, तो झाला NH2 NH2. हा काय, हा युरिया. तर या ठिकाणी असं लक्षात आलं मित्रांनो, हा जो युरिया आहे, युरिया कशापासून मिळतो?
ऑब्विसली युरिन पासून मिळतं. आणि युरिन कुठून मिळतं? ऑब्विसली ह्युमन बीइंग, जे काय आपलं मूत्र असतं ते कशापासून? ह्युमन बीइंग, मानवी शरीरात तयार होतं. मग या ठिकाणी असं लक्षात आलं मित्रांनो की जी काही थिअरी होती की जे फक्त लिव्हिंग मॅटरपासूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार होऊ शकतात, पण हे जे युरिया तयार झाला, युरिया कशापासून तयार झाला? नॉन लिव्हिंग मॅटरपासून, एका लॅबोरेटरीमध्ये सिंथेसिस करून तयार झाला. मग त्याच्यानंतर सायंटिस्टच्या लक्षात आलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कॅन बी सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते लॅबोरेटरीमध्ये आपण त्यांना बनवू शकतो. ही होती ती वॉलर सिंथेसिस. वॉलर नावाच्या सायंटिस्ट. त्याच्यानंतर एक रिव्होल्युशन आलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. मग वेगवेगळे कंपाऊंड्स तयार व्हायला लागले, वेगवेगळ्या ड्रग्स वगैरे जे काही सलाईन्स असतात त्या वेगळ्या फॉर्ममध्ये एक सायंटिस्टने वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार व्हायला लागले. ते जे पूर्ण त्याचं महत्त्व दिलं जातं ते झालं व्हॉलर या सायंटिस्टला, की त्याने पहिल्यांदा हे डिस्प्रूव्ह केलं व्हायटल फोर्स थिअरी. देन लास्ट पॉईंट हे होतं व्हाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री नीड्स टू बी अंडरस्टूड. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजून घेण्याची गरज काय? फर्स्ट पॉईंट आहे मेन इम्पॉर्टंट, तो आहे टू अंडरस्टूड लाईफ बेटर. जीवनाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकून समजून घेण्याची गरज आहे. तर ॲज अ मेडिसिन तर एक ॲस्पिरिन आहे. हे काय आहे? हे एक मेडिसिन आहे. याच्यामुळे काय होतं, आपल्याला जर ताप वगैरे फिवर आले असेल तर ते ही मेडिसिन घेतल्यानंतर आपल्याला तो ताप भरवून जातो. पॅरासिटिमोल आहे त्याच्यावर चालतो. जर एखादं कंटेंट असतं एक निमसलाईड, आपल्याला डोक्यात जर पेनिंग होत असेल तर त्या घेतल्यानंतर असे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. एखाद्याचा जीव घाबरायचा त्रास असतो तर त्याच्यासाठी पॅरोक्सिटिन सस्टेन रिलीज टॅबलेट असते, ती दिली जाते. हे कंटेंट आहे पॅरोक्सिटिन. कंपनीचं नाव वेगळं असतं पण हे जे कंटेंट आहे त्याच्यात असतं पॅरोक्सिटिन सस्टेन रिलीज टॅबलेट, जीव घाबरण्यावर असतं. त्याच्यानंतर एक सायकॅट्रिस्ट असतं, मनोविकारच्या पेशंट असेल तर त्याच्यासाठी लिथोसन, लिनियम एसर 400, लिजा लिनियम हे टॅबलेट असतात. त्याच्यामध्ये लिथियमचं कंटेंट असतं. खूप असे वेगवेगळे मेडिसिन आहे. ॲज अ मेडिसिन म्हणून हे याचा आपण उपयोग करू शकतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजून घेण्यासाठी. ते आपल्याला अंडरस्टँड करणं खूप महत्त्वाचं आहे, की आपल्या लाईफसाठी खूप महत्त्वाचं आहे मेडिसिन समजून घेणं. तर याचं प्रत्येकाचं स्ट्रक्चर आपण काढू शकतो. त्या स्ट्रक्चर समजणं फार महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल याचं स्ट्रक्चर काय? बेंझिन रिंग आहे, याच्या बेसला OCCH3 COOH. हे काय? याचं स्ट्रक्चर आहे ॲस्पिरिनचं. तसेच वेगवेगळे कंपाऊंड असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे परफेक्ट स्ट्रक्चर असतात. मग याच्या पहिलं इम्पॉर्टन्स काय आलं मित्रांनो? तर पहिलं इम्पॉर्टन्स आलं ॲज अ मेडिसिन म्हणून, ॲज ए मेडिसिन, औषध म्हणून. मग ते ॲलोपॅथिक असो किंवा होमिओपॅथिक असो. सेकंड यूज ॲज अ पॉलिमर. आपल्या आजूबाजूला सर्वीकडे काय आहे मित्रांनो? सर्व पॉलिमर आहे. आपली जी हेअर आहे, केस, ते एक पॉलिमर आहे. रबर आहे, ते एक पॉलिमर आहे. इलेक्ट्रिक स्विचेस असतात, हे काय? हे पॉलिमर आहेत. पॉलिथिन हे पॉलिमर आहे. तसेच थर्ड पॉईंट येऊ शकतो एक ह्युमन बिईंगसाठी, आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळे आपले प्रोसेस असतात. आपल्या शरीरामध्ये DNA असतात, RNA असतात. तर वेगवेगळ्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटसाठी ते उपयोगी ठरतात, वेगवेगळे आरोपींना पकडण्यासाठी. तसेच लाईफच्या प्रोसेसेस असतात आपल्या शरीराच्या, डायजेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन. तर जेनेटिक इंजिनिअरिंग असते, ते समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचे असतं. जीन्स काय असतात, शरीरात कोणत्या क्रिया घडतात, एखादा प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आय होप यू बेटर अंडरस्टूड.
लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब जर आवडलं असेल तर चॅनल. अजून आपण वेगळी सिरीज आणत राहू. हे पहिले ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजवलं, त्याच्यानंतर आपण IUPAC नॉमेनक्लेचर असेल, खूप काही गोष्टी असतील त्या मेन इम्पॉर्टन्स गेले पहिले ते समजणं फार महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब प्लीज. थँक्यू सो मच.